पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूर दौरा नुकताच पार पडला। एका आठवड्यातला सलग दुसरा दौरा, यामुळे पंतप्रधानांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं। सोलापूर मधल्या रेनगर परिसरात जो एक मोठा गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात आलाय, त्यातील 15,000 घरांचं लोकार्पण आज पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रकल्पाच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना आपल्या हक्काची घरं मिळणार आहेत आणि येत्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात सुद्धा कामगारांसाठी हक्काची घरं उपलब्ध करून देण्याचा निर्णय आणि तशी घोषणा राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली आहे। त्यामुळे आजचा हा दौरा आणि पंतप्रधानांचं महाराष्ट्रात येणं कामगारांसाठी निश्चित फलदायी ठरले असं म्हणावं लागेल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे प्रचार मंत्री असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली। ते नागपुरात बोलत होते। धर्म आणि जातीपातीच्या नावावर राजकारण करून संविधान संपविण्याचं काम भाजप करीत आहे। भाजपच्या या कार्याला महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांनी आळा घातला आणि म्हणूनच पंतप्रधानांना वारंवार राज्यात यावं लागतं असंही पटोले यावेळी म्हणाले। तसंच सोलापूर येथील घरकुल योजना ही पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळातील आहे। तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही योजना पूर्ण करण्यास 10 वर्षाचा कालावधी लागला अशी टीकाही पटोले यांनी यावेळी केली। जरांगे पाटील यांना देखील आमचा पाठिंबा आहे। मात्र गेल्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी देखील मराठा समाजाला आरक्षण दिलेलं होतं। मात्र त्यानंतरच उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर ते कोर्टामध्ये का टिकलं नाही याची देखील माहिती घ्यावी असं देखील शिवेंद्रराजे भोसले यांनी बोलून दाखवलेलं आहे। मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, हे देखील आता या आरक्षणासंदर्भात सकारात्मक भूमिका घेत आहेत आणि मात्र ओबीसी समाजाला देखील आरक्षणाला धक्का न लावता देखील आम्ही या सरकारच्या माध्यमातून देखील मराठा समाजाला आरक्षण देण्याची देखील भूमिका आमची सध्या आहे असं देखील आता त्यांनी बोलून दाखवलेलं आहे। राजन साळवी यांची एसीबी चौकशी झाल्यानंतर आज रत्नागिरी शहरात त्यांच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी बॅनर्स लागलेले दिसत होते आणि या बॅनर्सवर राजन साळवी यांचा उल्लेख वाघ असा करण्यात आलेला आहे। एकूणच अशा बॅनर्समुळे त्यांना समर्थन आहे ते रत्नागिरीत वाढताना दिसते। मात्र आपण अशा दबावाला बळी पडणार नाही असं सांगताना सोमवारी त्यांना पुन्हा एकदा एसीबी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे आणि त्याचबरोबर त्यांचे बंधू दीपक साळवी यांना सुद्धा बोलवण्यात आलं आहे। या चौकशीला सुद्धा आपण सोमवारी जाणार आहोत। ज्या काही चौकशी होतील त्या सगळ्या चौकशीला आपण सामोरं जाऊ। आपण कोणताही गुन्हा केलेला नाही, त्यामुळे माझ्या मनात कोणतीही भीती नाही, अशा पद्धतीची माहिती राजन साळवी यांनी पत्रकारांना दिली आहे। भारतीय जनता पक्षाच्या दिवार लेखन अभियानाला सुरुवात झाली आहे। या अभियानांतर्गत हिंगोली लोकसभेतील गावोगावी जाऊन या अभियानामध्ये भिंतीवर कमळाचे फुल काढले जात आहे आणि त्यामध्ये एक घोषवाक्य केले जाते, पुन्हा एकदा मोदी सरकार, असं हे घोषवाक्य जे आहे तर भिंतीवर लिहिले जात आहे। या अभियानामध्ये हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे, लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यासह अधिक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत। हे अभियान गावोगावी जाऊन राबवलं जात आहे। या अभियानामध्ये भिंतीवर कमळाचं फुल काढलं जात आहे, त्यामुळे जे आहेत या अभियान आता सर्वत्र चर्चेत आलेलं आहे। पुन्हा एकदा मोदी सरकार नेमकं काय आहे हे या अभियानातून दाखवलं जात आहे। सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला होता आणि त्यापूर्वीच रविकांत तुपकर यांना बुलढाणा शहर पोलिसांनी अटक केली होती। आज रविकांत तुपकर यांना बुलढाणा शहर पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने रविकांत तुपकर यांची जामिनावर सुटका केलेली आहे। तर पोलिसांनी रविकांत तुपकर यांची केलेली अटक ही बेकायदेशीर देखील या ठिकाणी न्यायालयाने ठरवलेली आहे। आज रविकांत तुपकर हे बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आज कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि लवकरच ते शेतकऱ्यांसाठी पुढील आंदोलनाची रूपरेषा देखील आखत आहेत आणि लवकरच आपल्या आंदोलनाची पुढची दिशा हे रविकांत तुपकर जाहीर करणार आहेत। येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंतची वारी काढत जे ते सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे। या आंदोलनानंतर विठ्ठल मंदिरात जाऊन त्यांनी भजनं करत जे ती विठ्ठलासमोर साकडं घातलेलं आहे की विठ्ठला या सरकारला सद्बुद्धी येवो आणि आमच्या मागण्या पूर्ण होवो असं साकडं करत त्यांनी आज भजन गायलेले आणि शेकडो अंगणवाडी सेविका जे आहेत त्या ठिकाणी एकंदरीत भक्ती करताना आपल्याला पाहायला मिळालं। त्यानंतर यांनी जे साकडं घातलेलं जर आपण पाहिलं तर ग्रॅच्युटीचा मुद्दा असो, पेन्शन योजना असो किंवा मग वेतनवाढ असो, अशा अनेक मुद्द्यांवर अंगणवाडी सेविका जे आहेत ते मागच्या 1.5 महिन्यापासून आंदोलन करताना पाहायला मिळतात आणि त्याचाच भाग म्हणून आजही आंदोलन करताना आपल्याला ते पाहायला मिळाले। अनेक वर्षांपासून रखडलेला वाढवण प्रकल्पावरती आज जनसुनावणी पालघरमध्ये पार पडली। या दरम्यान आमचं कोणतंही म्हणणं
प्रशासनाच्या माध्यमातून ऐकून घेतलं नाही असा आरोप जो आहे तो स्थानिकांनी केला। या प्रकल्पाला आमचा ठाम विरोध आहे, त्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचा हा प्रकल्प नको अशी मागणी जी आहे स्थानिक गावकऱ्यांनी केलेली पाहायला मिळाली। मात्र प्रशासनाकडनं हा प्रकल्प किती महत्त्वाचा आहे आणि किती गरजेचा आहे हा सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिक मच्छीमार, स्थानिक गावकरी या संपूर्ण प्रकल्पाला आहे 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत विरोध दर्शवताना पाहायला मिळालं आणि अखेर प्रशासनाला नमती बाजू घेऊन अखेर ही जनसुनावणी आहे ती थांबवण्यात आली। अमरावतीमध्ये आज काँग्रेस प्रचंड आक्रमक झालेली होती। त्यांनी महानगरपालिकेवरती हल्लाबोल आंदोलन केलं। यावेळी त्यांनी मनपा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केलेली होती। त्यांनी मनपा कार्यालयात ठिय्या मांडून आंदोलन देखील केलेलं होतं आणि यामागचं कारण देखील तसं होतं, कारण गेल्या काळात मनपा प्रशासनाकडून घर टॅक्स प्रचंड प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे आणि तो घर टॅक्स रद्द करण्यात यावा या मागणीसाठी काँग्रेस जे आहे ते आज आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळालं। अमरावती शहरात जर बघितलं तर महानगरपालिकेच्या 5ही झोनमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते, नेते असतील ते प्रचंड आक्रमक झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं होतं। घर टॅक्स जर रद्द झाला नाही तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी काँग्रेसकडून देण्यात आलेला आहे। वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांच्या उपस्थितीमध्ये काल वाशिममध्ये मुख्यमंत्री नारी शक्ती योजनेचा कार्यक्रम पार पडलेला आहे। या कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी बोलताना खासदार भावना गवळी यांनी सांगितले की उमेद अभियानाच्या माध्यमातून जे बचत गट आहेत महिलांचे त्यांना आणखी सक्षम करण्याचा कार्यक्रम हा मुख्यमंत्र्यांनी हाती घेतलेला आहे आणि नारी शक्ती योजनेच्या माध्यमातून महिलांना आणखी पाठबळ दिलं जाणार आहे। यासोबतच केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, हे दोन्ही सरकार महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि महिला बचत गटांच्या कंपन्या तयार करून त्यांच्या मार्फत आता महिलांचं आणखी सक्षमीकरण केलं जाणार आहे। राम मंदिराच्या उद्घाटनाच्या शुभेच्छा देण्याकरिता बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीने मोठा शुभेच्छा फलक लावला होता। यावर फक्त मराठीमध्ये शुभेच्छा देण्यात आल्याने महापालिकेने कारवाई करत पोलीस बंदोबस्तात हा फलक काढलाय। कर्नाटक सरकारच्या आदेशानुसार 60% मजकूर हा कन्नडमध्येच असावा याकरिता हा फलक काढण्यात आलाय। कपलेश्वर उड्डाणपुला शेजारी हा फलक लावण्यात आला होता। कन्नड संघटनेच्या डोळ्यात हे खुपल्याने त्यांनी महापालिकेकडे तक्रार केली होती आणि त्यानुसार महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात हा फलक हटवलाय। मराठी भाषा प्रशासनाला खुपत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे। बेळगाव शहरातून मराठी हद्दपार करण्याचा विडाच प्रशासनाने उचलला, यातून हे दिसून येते। सरकारकडून जे पुरावे घेतले जात आहेत, जे प्रमाणपत्र वाटप केले जात आहेत ते त्याचे प्रमाण अतिशय कमी आहे। केवळ जे घोषणा होत आहेत त्या कागदावरच राहत आहेत। प्रत्यक्षात प्रमाणपत्र वाटपात अतिशय धीमी गती असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला असून दुसरीकडे सरकारकडून मात्र जिल्हा स्तरावर तसेच तालुका स्तरावर यंत्रणेला सूचना करून प्रमाणपत्र वाटप करण्याचे आदेश दिले आहेत। परंतु आता सरकारकडून ज्या उपाययोजना होत आहेत त्यावर मनोज जरांगे पाटील हे समाधानी नसून आपण मुंबईला जाणारच असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। आता यातून कसा मार्ग निघतो आणि सरकार मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे सरसकट आरक्षणाची ती मान्य करते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नाशिकच्या सीतागुफेच्या शेजारी असलेल्या गोरेराम मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी तिघांनी एका महंताला 40 लाखांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आलेला आहे। या सगळ्या संदर्भामध्ये महंत श्री राजाराम दास यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। त्या तक्रारीनंतर पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संशयित आरोपींमध्ये एक महिला तर 2 पुरुषांचा समावेश आहे। गोरेराम मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी विविध स्वरूपामध्ये रोख रक्कम असेल किंवा ऑनलाईनद्वारे जवळपास 40 लाख रुपये घेण्यात आले। मात्र वारंवार हे पैसे मागूनही महंतांना परत न दिल्यानं फसवणुकीची तक्रार पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल झालेली आहे। तब्बल 40 लाखांना गंडा घातल्याचा प्रकार पंचवटी परिसरात घडल्यानं खळबळ उडाली। नांदेड जिल्ह्यात भाजीपाला शेती ही मोठ्या प्रमाणात केली जाते, तसेच भाजीपाल्याची आवक देखील मोठ्या प्रमाणात होत असते। मात्र यंदा अचानकपणाने बाजारपेठेमध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाजीपाल्याचे दर हे खाली कोसळले आहे। त्यामुळे शेतकरी आता चांगलाच अडचणीत सापडल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। नांदेडच्या नायगाव तालुक्यामध्ये मेथीच्या जोडीला केवळ 2 ते 3 रुपये भाव मिळत असल्याने मेथी उत्पादक सुरुवातीला 2 हत्ती दाखल झाल्यानंतर अजूनही हत्ती येतील अशी भीती ग्रामस्थांना होती आणि ही भीती त्यांची खरी ठरली, कारण अवघ्या 7 दिवसाच्या अंतरातच या परिसरात अन्य 3 हत्ती ग्रामस्थांना निदर्शनास पडले। यावेळी टस्कर व हत्तीच्या पिल्लासोबत एक मादा हत्ती, त्याचे 5 महिन्याचे पिल्लू व एक त्यापेक्षा
काही दिवसांच्या अथवा काही महिन्यांच्या फरकाने मोठे असे पिल्लू असा मिळून 5 हत्तींचा कळप या ग्रामस्थांना या भागात आढळून आला। त्यानंतर ग्रामस्थांच्या मनात जणू एक धडकीच निर्माण झाली, कारण 2 हत्ती दाखल होताच या हत्तींनी जवळपास येथील शेतकऱ्यांचे सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान केले होते। त्यामुळे 5 हत्तींचा कळप पाहून अजून किती नुकसान होणार असा यक्ष प्रश्नच या शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला। नांदेड जिल्ह्यात यंदा 94,000 हेक्टरवरील कापसाची लागवड करण्यात आली आहे। तसेच जून जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा फटका हा कापूस पिकांना होऊन कापसाचं मोठं नुकसान झालं होतं। त्यामुळे कापसाच्या उत्पादनामध्ये मोठी घट जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाली। यंदाच्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस हा बाजारपेठेमध्ये न विकता हा घरीच साठवून ठेवला आहे। त्यामुळे बाजारपेठेमध्ये देखील कापसाची आवक ही कमी झाली आहे। कापसाला 7 ते 8,000 रुपये भाव मिळत असला तरी कापसाचे भाव वाढतील ह्या अपेक्षेपोटी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस हा घरीच साठवून ठेवला आहे। ज्या शेतकऱ्यांना एकरी 7 ते 8 क्विंटल कापूस होत होता त्यांना यावर्षी केवळ 2 ते 3 क्विंटलच कापूस झालेला आहे। तसेच भाव कमी असल्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांनी कापूस आपल्या घरांमध्ये साठवून ठेवला आहे। मात्र कापूस घरात साठवल्यामुळे वेगळ्याच समस्येला आता शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं आहे। साठवलेल्या कापसात मोठ्या प्रमाणात किडे झाले असून त्यामुळे शेतकऱ्यांना त्वचारोग होत आहेत। त्वचा लाल होणं, अंगाला खाज येणं अशा प्रकारच्या आरोग्यविषयक समस्यांना आता शेतकऱ्यांना सामोरं जावं लागत आहे। एकीकडे भाव कमी, त्यामुळे आर्थिक नुकसान तसेच आरोग्याच्या समस्या देखील उद्भवत असल्याने दुहेरी फटका आता शेतकऱ्यांना बसतो आहे। त्यामुळे शासनाने यामध्ये हस्तक्षेप करावा व किमान कापसाला 10 ते 12,000 रुपये प्रति क्विंटलचा दर द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून तूर काढणीची कामेला वेग आलेला आहे, पण तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे। डिसेंबर महिन्यात झालेल्या ढगाळ वातावरणाचा परिणाम तुरीच्या उत्पादनावर भरलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या तूर पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे। पुन्हा एकदा त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे। तुरीच्या उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसत आहे। शेतकऱ्यांमध्ये वर्गांमध्ये चिंतेचे वातावरण त्यामुळे निर्माण झालेले आहे। नवी मुंबईतील एपीएमसी फळ मार्केटमध्ये रत्नागिरीतील वांगणी गावातील एका शेतकऱ्याच्या शेतातून आंब्याची पेटी मार्केटमध्ये दाखल झाली आहे। या आंब्याची पेटी मार्केटमध्ये दाखल होताच विधिवत पूजा करण्यात आली आणि या आंब्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद देखील पाहायला मिळाला। व्यापारी संजय पानसरे यांच्या गाळ्यामध्ये ही आंब्याची पेटी दाखल झाली असून या आंब्याला चांगलाच भाव मिळालेला आहे। येणाऱ्या काळामध्ये देखील दर असे चढे राहणार असल्याचं व्यापारी संजय पानसरे यांचं म्हणणं आहे। अवकाळी पावसाचा फटका या आंब्याच्या पिकाला बसल्यामुळे सध्या बाजारामध्ये 1, 2 किंवा 3 अशा पेट्या दिवसाला दाखल होत आहेत। मात्र येणाऱ्या काळामध्ये असाच आंब्याचा सीझन सुरू होताच कमी प्रमाणात आंबा येईल आणि दरही चढे राहणार असल्याचं पानसरे यांचं म्हणणं आहे। बारामतीत ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने प्रत्यक्षिकांसह शेती प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे। हे प्रदर्शन 22 जानेवारी पर्यंत चालणार असून राज्यभरातून शेतकरी हे प्रदर्शन पाहण्याकरिता येत आहेत। भारतात पहिल्यांदाच बारामतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर शेतीमध्ये करण्यात आला आहे। यामध्ये प्रत्येक पिकांचे आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे नियोजन करण्यात आले आहे आणि ते पीक व्यवस्थापन हे केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे केले जात आहे। बारामतीमध्ये केलेला हा प्रयोग भारतामध्ये पहिल्यांदाच करण्यात आला असून तो जगातला पहिला प्रयोग मानला जात आहे। दरम्यान आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर शेतीमध्ये करण्यासाठी ऑक्सफोर्ड विद्यापीठाने देखील पुढाकार घेतला असून बारामतीतील ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी महाविद्यालय व ऑक्सफोर्डचे विद्यापीठ दरम्यान या संदर्भात प्रयोग चालू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणजे या वर्षी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात येणारे कृषी प्रदर्शनामध्ये शेती संकल्पना ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ठेवण्यात आली आहे। अयोध्येमधल्या भव्य राम मंदिरासाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा, कारण आज जी रामाची मूर्ती बालकुमार स्वरूपातली मूर्ती जी मंदिरात आणण्यात आली होती तिच्यावरचं आवरण सगळं बाजूला करून प्रत्यक्ष मूर्ती आज आपल्याला बघायला मिळाली। तिचे फोटो आज प्रसृत झालेले आहेत आणि सगळ्यांपर्यंत पोहोचलेले आहेत। संपूर्ण काळ्या दगडामध्ये, कर्नाटकमधल्या काळ्या दगडामध्ये घडवलेली ही मूर्ती आहे। सुमारे 5 फूट आणि काही इंच अशा स्वरूपाच्या या मूर्तीची उंची आहे आणि उभ्या स्वरूपातले हे बालकुमार स्वरूपातले या वयातले श्रीराम आहेत आणि त्यांच्या बाजूला सुंदर महिरप आहे। त्या महिरपीवरती भारतीय संस्कृतीतील, हिंदू संस्कृतीतील विविध प्रतीक, चिन्ह ही सुद्धा तिकडे आरेखलेली आपल्याला दिसतात। मूर्ती घडवलेली अशा प्रकारे की ज्याद्वारे
श्रीराम जन्मभूमी ट्रस्टच्या ज्या 2 प्रमुख मागण्या होत्या की त्या मूर्तीमध्ये देवत्वाचे भाव आणि बालकुमार असलेल्या वयातल्या मुलाचे भाव दिसले पाहिजेत, त्या दोन्ही मागण्या पूर्ण करणारी मूर्ती आहे. आणि अरुण योगीराज जवळपास 6 महिने त्यांनी स्वतःला डांबून ठेवलं होतं या कार्यशाळेमध्ये आपल्या या मूर्तीच्या साकारण्यासाठी. ते कष्ट फळाला आलेले आहेत असं म्हणावं लागेल.